HT न्यूज इंडिया, सच के साथ। हिंगणघाटात वाढत्या नशेच्या विळख्यात युवक, किरकोळ वादातून कटरने हल्ला, पोलिसांनी काही तासात आरोपीला केली अटक। हिंगणघाट शहरात युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेमुळे हिंसक प्रवृत्ती वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात असतानाच पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे। किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। फिर्यादी पवन रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीनुसार 1 ऑगस्ट रोजी रात्री जेवण करून घराबाहेर असताना आरोपी आवेश कदीर खान वय 20 वर्षे हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत आला। वाहन चालवण्याबाबत जाब विचारल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर आरोपीने दुचाकीच्या डिक्कीतून धारदार कटर काढून फिर्यादीच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादीने वार चुकवल्याने कटर त्यांच्या गालावर लागला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली। फिर्यादी तसेच प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आरोपी नशेच्या अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे, मात्र याबाबतचा अधिकृत निष्कर्ष पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 109(1) व 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेत काही तासातच आरोपीला अटक केली। पुढील तपास सुरू आहे। हिंगणघाट शहरात अल्पवयीन व युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। किरकोळ कारणावरून हाणामारी, धारदार शस्त्रांचा वापर आणि हिंसक घटनांचे प्रमाण वाढत असल्याने पालक व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी शहरातील अवैध नशा विक्रीवर कठोर कारवाई, रात्रीची पोलीस गस्त वाढवणे आणि युवकांसाठी व्यसनमुक्ती मोहीम राबवण्याची मागणी केली आहे। वाढत्या हिंसक घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी होत आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।